चला पण वळतोय मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पेअर जयराज धनू आणि त्यांच्या समवेत वेद वेद माची क्वालिफायर मॅच आजच्या दिवसातील या ट्रॉफीला स्पर्श करणारा म्हणजे 3 संघाने क्वालिफाय केले सुपर 6 मध्ये. पहिल्या दिवशी धानवीन पागदरे बॉईज एकविरा स्पोर्ट्स वसई. दुसऱ्या दिवशी आपण बघितलाय संघ तो म्हणजेच 311 मंगलमूर्ती विराथण आणि तिसऱ्या दिवशी श्री जागमाता रावळे. आणि आजचा चौथ्या दिवशी कोण हा एक प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. जयराज धनू आणि त्यांच्या समवेत आपण वेद माछी यांना बघतोय गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होताना. जय दवणे पहिला चेंडू, पहिला चेंडू वरती मयूर यांचं एफर्ट्स आपल्याला बघायला मिळत आहेत. थोडेसे हात डोक्यावरती आलेले आहेत, थोडस जास्त एफर्ट लावले गेले असं मला वाटत. जास्त थोडं स्विचिट केला होता. फ्लाइंग स्लिपला क्षेत्ररक्षक डाईव्ह मारली होती, पण जसे ते एल्बो खाली टच झाले ना कोपरे, तसा तो चेंडू हातात निसटलाय. डाईव्ह मारली होती, असं नाही की एफर्ट नाही लावला. जयराज धनू आणि वेद माची अशी जोडी मैदानावरती. तर जय दवणे एक चर्चेवरती येणारी या षटकानंतर आपण ती करूया, कारण ही स्पर्धा तशी आहे. पुढ्यातला चेंडू होता, पुढ्यातला चेंडू ऑन ट्राय केला, चेंडू चला गॅपमध्ये, चेंडू बाउंडलाईनच्या बाहेर जाईल. पहिला चौकार जयराज धनू यांच्या बॅट न आलाय. मग काही सुरुवात झाली होती रविवारी 40+. जिंकलं कोण वसई. दुसरा दिवस आला जिंकलं कोण सफाळ्याची. तिसरा आला केळवा. आता प्रवास पुढे पुढे चाललाय. आता तो प्रवास पुढे पुढे मागून आला तो एबी ट्रॉफीचा प्रवास, पण आता पुढे चाललाय. फक्त तो महाराष्ट्र या बाउंड्रीवरती जाईल, झाई जिंकेल का त्याच्या अलीकडी डाणू जिंकेल. खूप चांगलं विश्लेषण आणि योग्य विश्लेषण. प्रवास कसा राहिलाय आणि इथे आपण बघतायत अल्टी पलटी फुल टच चेंडूला पाठवत आहेत डीप थर्डमॅनमधनं चौकार. तर मात्र थोडेसे मयूर कानमंत्र देताना जय दवणे यांना 2 चेंडूवरती 8 धावा. पहिला झेल सुटला गेला, ट्राय खूप चांगला होता, ओंझळीमध्ये बंद करता आला नाही चेंडू मयूर यांना, आणि त्याचा फायदा आता जयराज सारख्या एक मोठ्या बॅटरला मिळतोय. चांगली स्टार्ट आहे मी म्हणेन. 3 चेंडूवरती 8 धावा, खूप चांगला ड्रीम स्टार्ट दिला असं म्हणायला हरकत नाही. दोन्ही संघ तुल्यबल आहेत आणि प्रामुख्याने हे दोन्ही संघ बऱ्याच वेळा एकमेकासमोर आलेले आहेत. आणि त्याच्यामुळे काय झालं की एकमेकांचे प्लस अँड मायनस माहिती आहेत. म्हणजे कसं तो नोकियाचा कीबोर्डवाला मोबाईल होता ना, एकाच बटनावरती प्लस आणि मायनस होतं, तसा खेळ आहे. आता तो टच स्क्रीनवाला आलाय, त्याच्यामुळे वेगळा खेळ आहे. पंचाने सांगितलं काहीच झालं नाही, नॉटआउटचा इशारा होतो. डॉट बॉलनं स्कोर पुढे थांबणे हे थांबेल. 2 चौकार लगावले ते बघा. पडला, टर्न थोडासा झाला आणि चेंडू पाठीमागे निघून गेला एसटीएच्या हातामध्ये. डॉट बॉल इथे बघायला मिळालाय. 4 चेंडूमध्ये 8 धावा, 2 चौकार 2 डॉट बॉल. तुल्यबल लढत ज्याला आपण म्हणतो, बेस बनाम बेसची लढाई ज्याला आपण म्हणतो, ती मैदानाच्या आतमध्ये तयार होताना पुनश्च जय. आणि इथे प्रॉपर टायमिंग झालंय. काउ कॉर्नर मधनं 1 बाउन्स, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. थोडंसं पुढे टाकला गेला, रिस्ट्रिक्शन आहे, पण फक्त 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला बघायला मिळतात. एक आपण एक्स्ट्रा कव्हरला बघतो, दुसरा थोडासा मिडविकेटकडे. आणि जी फिल्डिंग रचली गेलेली एक गली आपल्याला बघायला मिळते, खऱ्या अर्थाने गली आहे. थर्ड स्लिप, शॉर्ट थर्डमॅन सुद्धा बघायला मिळतंय. या ठिकाणी आपण शॉर्ट बॅकवर्ड टच करू, एक शॉर्ट मिड ऑन अशी फिल्डिंग सजवली आहे. शॉर्ट मिड ऑफ आहे आणि एकदम परफेक्ट गेम चाललाय. 3 डॉट 3 चौकार, 3 निर्धाव चेंडू आणि 3 चौकार. एक तर की गेम प्लॅनिंग आहे. जयराजनं या षटकामध्ये काय केलं, हा शेवटचा बॉल बघा, स्विच हिट करण्याचा प्रयत्न एस्टनच्या वरून चेंडू केला होता. फ्लाइंग स्लिपला गेले, क्षेत्ररक्षक फील्ड केलं होतं. एक केलं म्हणजे पहिल्यापासून स्विच हिट, त्यानंतर अक्रॉस लाईन अनसेटल करायचं होतं. जय दवणेला गोलंदाजाला थोडंसं अनसेटल करण्याचा प्रयत्न केला गेला होता. पहिल्या षटकाचा खेळ झाला पूर्ण. धावा दावलकर येत त्या 12-6 चेंडूवरती आतापर्यंत 12 धावा जयराजनं बनवल्यात. वेद माथी यांना स्ट्राईक मिळाला नव्हता, ते आता
स्ट्रायकर एंडला येथील 12ची सरासरी कायम राखली तर आता प्रोजेक्टेड स्कोर दिसतोय 60 वरती. पण मागचा मॅच बघितलाय आपण जिथे 57 धावांचा पाठलाग होताना तो देखील पाहिलाय. तर प्रयत्न तोच असेल 60च्या पुढे जाण्याचा. पहिला बॉल, पहिला चेंडू, बॅटला लागला, स्पर्श झालाय. शॉर्ट थर्डमॅन फ्लाइंग स्लिप आज बिझी राहिले. तो कॅच, तिथे अटेम, त्यानंतर फिल्डिंग बिझी राहिले आहेत. पहिला निर्धाव चेंडू. स करण गोलंदाजी ट्रॅकवर आहेत. कारण अंबिरी आपल्याला बघायला मिळतात. एक प्रांजलपणे त्यांनी कबुली दिली होती की 55-60 पर्यंत आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्ही जेव्हा स्कोर बोलता तेव्हा जे प्रेक्षक असतात त्यांचंही थोडंसं लक्ष असतं की मॅचकडे, की यांचं प्लॅनिंग आहे, त्यांच्या प्लॅनिंगप्रमाणे चालतात की नाही. स्लाइस केले, थोडंसं चेंडू थांबलाय वर, परंतु कुठेतरी कॅचचा प्रयत्न नव्हता, बाउंड्री थांबवण्याचा इरादा होता. 2 धाव परिपूर्ण. जर आपण शतरक्षकाला जर रीड केला आणि त्याने जो झेल घेण्याचा प्रयत्नच नाही आहे, फक्त चेंडू पडल्यानंतर जो थोडासा डायव्हर्ट होणार आहे थर्डमॅनकडे, तो फील्ड करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पहिला तेव्हा थोडंसं सेफ खेळण्याचा प्रयत्न केला जातो असं म्हणावं लागेल. पण वेगवेगळे तुम्ही निरीक्षण नोंदवले. एकानं कोणीतरी तो झेल टिपायचा होता, एकानं फील्डसाठी द्यायचं होतं, प्रोटेक्शन त्याला द्यायचं होतं, बॅकअप द्यायचं होतं. आणि ते बॅकअप दिलं असतं तर कदाचित निर्णय दुसराही पाहायला मिळायचा. बघा हे जरा अनसेटल केलं ना, इथे तेच घडलंय. हे मागचं क्षेत्र बिझी राहिलेलं आहे, ते सांगितलं होतं आम्ही. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामधनं चेंडू निघून गेलाय. हा चेंडू होता स्विच हिट करण्याचा प्रयत्न पहिला त्यानं मिस केला, यष्टीरक्षकनं बीट केला. शॉट फायनल इथे शतरक्षक तो फाईन होता तरी सुद्धा मिस झालाय. डोक्यावरती हात गेल्यात आणि चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर गेलाय. चौकार एकदम सरळ रेषेत. सो थोडासा लीक गलीला जरी गेला असता ना, गणेशने तो स्टॉप केला असता. परंतु जसा विकेट किपरच्या हातातून सुटलाय, स्टंपच्या वरून गेला चेंडू आहे. थोडासा जर डाऊन द लेग स्टंप गेला असता किंवा लेग स्टंपवरून जरी गेला असता तरी चान्स मिळाला असता. हरकत नाही. चौकाराला धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 18 वरती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. चौथा चेंडू करण, कोलवटप्प्याचा चेंडू आहे, स्लॉटमध्ये आलाय. वेध लागल्यात मोठ्या शॉटचे आणि याला इथे षटकार धावसंख्या 24 वरती बघायला मिळतात. खुश आहेत वेद या ठिकाणी ज्या पद्धतीने चौकार जो नशिबाचा आला आणि षटकार मेहनतीचा आलाय. मेहनतीचा आलाय आणि मेहनती करावी लागणार आहे. म्हणजे जसं मागे तुम्ही उल्लेख केला होता बेस्ट वर्सेस बेस्ट, या पुढ्यातला चेंडू होता, समोर खेळलाय बरोबर. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवले बॉन्ड लाईनच्या बाहेर. तुम्ही जी मेहनत घेतलेली आहे, मेहनतीचा उल्लेख तुम्ही केला होता. आणि बेस्ट का सांगितलं की आतापर्यंत बेस्ट नाही केलं तर जी रात्रीपासून मेहनत केली ना ती वेस्ट जाणार. म्हणून इथे तुम्हाला तो सर्वोत्तम द्यायचा आहे. रिलॅक्स नाही व्हायचं आहे किंवा समाधान नाही म्हणायचं आहे की आपण क्वालिफायच्या दिशेने आलोय, क्वालिफायचा मॅच घेतोय. कधी आपण एम असा लक्ष ठेवायचं की पहिली प्रायोरिटी आहे क्वालिफाय व्हायचं. आणि तोच प्रयत्न कदाचित दोन्ही टीम करतात. MS11 जाई आणि भूमी 11 धाकटी डाणू संघाचा चाललाय. करण अंबिरे मागच्या सामन्यामध्ये 2 षटकं ज्यांनी हाताळली होती आणि 2 षटकामध्ये फक्त 11 धावा खर्च केल्या होत्या, त्याच गोलंदाजावरती आता आक्रमण झाले. करण पुढे तयार, 5वा चेंडू घेऊन. ही चांगली लाईन बघायला मिळेल का तर नाही. लेन चांगली होती, थोडीशी लाईन ऑप्शनच्या बाहेर आलेली. एक्स्ट्रा चेंडू हाताळला गेला, थोडंसं ओव्हरपिच होतं, त्याला जी पिचिंग त्यांची चुकीची होती षटकाराला. या वेळेला जर आपण बघितलं लेन चांगली आहे, लाईन चुकलेली आहे. 8 धावसंख्या पोहोचते ती 25 वर. लाईन अशी महत्त्वाची असते कारण म्हणजे आपण देखील आयुष्यामध्ये किती वेगाने जातोय पण योग्य दिशेने जातोय का ते महत्त्वाचं आहे. नाही तर मग त्या वेगाला काय महत्त्व नाही, त्या स्पीडला काय महत्त्व नाही. योग्य दिशेला जाणं गरजेचं. दिशा थोडीशी भरकटलेली होती. व्हाईट बॉल, ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर ड्राईव्ह केला आहे. चेंडू चालला गॅपमध्ये, जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील पोहोचण्याचा प्रयत्न करतील तोपर्यंत चेंडू जाईल बॉन्ड लाईनच्या बाहेर. चांगला फटका, चांगला प्युअर टायमिंग प्लेसमेंट. वेद माचीच्या बॅटमधून अगदी दर्जेदार चौकार. वेद जसं मी मगाशी म्हटलं ना की त्याला आता धावांचे वेध लागलेले आहेत. खूप चांगली बॅटिंग करत आहेत. अलॉंग विथ द कार्पेट खेळला गेलाय आणि टायमिंग प्रॉपर होतो, मेरिटवरती खेळत आहेत. आता मात्र त्यांचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा शॉर्ट सिलेक्शन आहे ते करणच्या अगेन्स्ट एवढं स्ट्रॉंग झालेलं आहे ना की करणला इथे मात्र वापसी करण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागेल या चेंडूवर. 29 झालेले आहेत आणि परफेक्ट वाईड यॉर्कर हाताळला गेलाय. वेगवान चेंडू. 29 14.50च्या सरासरीने प्रोजेक्टेड स्कोर
आपल्याला बघायला मिळू शकतो. परफेक्ट वेग होता यावेळेला. थोडेसे ऑप्शनच्या बाहेर आले होते. त्याच पद्धतीचा शॉट स्केअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु जो बसून शॉट खेळण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये वेळ गेला आणि डॉट बॉल आलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 29 14.50ची सरासरी राखली जाते. वेळ फक्त महत्वाचा, टाइम पंच देखील तेच सांगतात. 2 षटकांचा खेळ संपला. ही सरासरी कायम राहिली तर 73 धावा दिसतोय. सध्या आमच्या जोडला अजिजी पाटील आहेत. मागच्या 3 पर्वामध्ये या स्पर्धेशी जोडण्याची संधी आम्हाला दिली, त्याबद्दल आयोजकांचं हरेश्वरजी किणी आणि अजयजी भोईर प्राणभोईर आपलं देखील मनापासून आभार आहे. कारण स्पर्धा असते, प्रत्येकाला वाटतं त्या स्पर्धेमध्ये आपला सहभाग कुठल्या ना कुठल्या पद्धतीने असावा. तर मागच्या 3 पर्वामध्ये या स्पर्धेशी जोडण्याची योग आम्हाला देखील आला, त्याबद्दल पुन्हा एकदा. आणि अजितजी पाटील मागच्या 3 पर्वामध्ये आमच्या जोडीनं साथीने आहेत, त्याच्यामुळे आपलंही मनापासून आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा दापलकरती 29. 12 वरती बॅटिंग करतात जयराज धनू, 16 वरती बॅटिंग करतात वेद माची. स्टार्ट चांगला झालाय, सुरुवात झालाय बोलाय, म्हणजे असं म्हणूया की स्टार्ट बरोबर केलंय, फक्त एंड कसा करणार. अजून 29, 58 होतील, अजून 39, 68 होतील आणि अजून जर 49 आल्या तर 78 होतील. पुढे जयला बोलवलंय. इथून जयचा आणि आता रिस्ट्रिक्शन रिलीज झालंय. आपण बघतोय 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फील्ड सजवली गेली. ऑन साईडला 3 खेळाडू प्रोटेक्शनमध्ये आहेत. लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे आणि थोडासा बॅकवर्ड टॉस केवरला एक खेळाडू आणण्याचा प्रयत्न करतात. एक एक्स्ट्रा कव्हरला आणि त्यानंतर डीप गली, जरा जवळजवळ डीप थर्डमॅनपर्यंत एक फिल्डर सजवला गेला आहे. शॉर्ट पॉईंट आहे. पुढील चेंडू लेग गली आपल्याला बघायला मिळते. हलकासा एक शॉर्ट फाईन लेग ठेवला गेलाय. मध्ये आपल्याला मयूर बघायला मिळतात. पुढील चेंडू पुढील चेंडू शॉर्ट पोल परफेक्ट झालाय आणि ते षटकार बघायला मिळतोय. धावसंख्या पोहोचते ती 35 वरती. 35 धावा दापलकावरती आहेत. आक्रमण केले पहिल्या चेंडूवरती जय दवनेच्या. हा चेंडू रिप्ले बघा. इतका शॉट नव्हता, पण हा पिकअप पूल होता, पॉवरफुल होता. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते, त्या थोड्याशा बाजूला म्हणजे मिड विकेटच्या आसपास होते ते, त्याच्यामध्ये हा चेंडूला प्लेस केले बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार पहिल्या मॅचपासून जयराज धनूला सापडलेला तो फॉर्म आहे, तो स्टार्ट आहे. पायावरती चेंडू आदळलाय पंचांचं बोटवर, बरोबर स्टंपच्या समोर. पण काय केलं होतं भाई, मार दिया जाय की छोड दिया जाय, बोल तेरे साथ क्या सलूक किया जाय. पण शपल केलं उजव्या स्टेजच्या बाहेर आणि चेंडूला का सोडून दिलं. स्टंप मधला अगदी पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट लाईन आणि पुढे जाऊन तो ऑफ अँड मिडल स्टंपवर तर लागू शकले असता असा चेंडू हाताळला गेला. आता लाईनला पूर्णपणे मिस केलं, नाही ओळखलं. जसं एखादा गोलंदाज असतो ना, त्याला त्याचे म्हणजे उजवी एसटी कुठे आहे ते माहिती पाहिजे, तसा बॅट्समनला बॅटिंग करताना तो शपल केल्यानंतर बाबा लेग स्टंप उघडी तर नाही ना पडली, याकडे देखील लक्ष ठेवायचं असतं. जयराजचं कौतुक करत होतो, पण त्याच वेळेला जयराजचा विकेट गमावलाय MS11 साईनं. न्यूमॅन धनंजय येत आहेत. 35 वरती पहिला एक ब्रेक थ्रू बघायला मिळतो. लेग बिफोर प्लमच्या माध्यमातून पकडला गेलाय परफेक्ट प्लममध्ये आणि वापसी आहे जयसाठी. व्हेरी फर्स्ट बॉलला षटकार, त्याच्यानंतर विकेट कमबॅकिंग झाले, परंतु ही कमबॅकिंग कशा पद्धतीने पुढे जाईल याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. 35 वरती पहिला धक्का लागलाय. न्यूमॅन आता मैदानाच्या आतमध्ये संघाचे संघनायक त्यांनी म्हटलं की या ठिकाणी धावा येत आहेत. एक आमच्या गोलंदाजांना एक चांगला विश्वास निर्माण करणारी धावसंख्या आम्ही आमच्या स्कोअर कार्डवरती ठेवण्याचा प्रयत्न करू आणि ती जिम्मेदारी घेण्याची वेळ आता संघनायकाची आहे, ज्याला आपण सिपा सालार म्हणतो. तो आलाय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने ब्रेक थ्रू देणारा गोलंदाज आहे जय दवणे. नावामध्ये जय, कामामध्ये ते करून दाखवावं लागणार आहे. या ठिकाणी आणखीन एक डॉट बॉल. विकेट ज्या ज्या वेळेला आलेले आहेत त्या वेळेला मात्र त्याच्यानंतरचा बॉल हा सातत्याने डॉट बॉल येतो, कारण नवीन येणारा बॅटर असतो ना, तो कुठेतरी मोठे शॉट खेळायचा प्रयत्न करतो. जसे स्कोर कार्डवरती रन्स आहेत भरपूर आलेले आहेत, तर त्याच पद्धतीचा प्रयत्न असतो. स्कोर 735. 35 धावा दापलकावरती आणि ते सूत्र राहिले, म्हणजे विकेट जर तुम्ही घेतला तर धावा रोखल्या जातात, हे सूत्र राहिले क्रिकेटमध्ये आणि तेच सूत्र पाळण्याचा प्रयत्न गोलंदाज करतायत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता.
पॉईंटला फील्ड केले गेले. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. धनंजय नाईक मागच्या सामन्यामध्ये एक मॅच विनिंग खेळी ज्यानं साकारली होती ज्या टीमसाठी ते आता आल्यात आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता कप्तान आहेत, कर्णधार आहेत, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, आघाडीवर राहून नेतृत्व करणं, टीमला सोबत घेऊन जाणं आणि टीमच्या विजयामध्ये हातभार लावणं हे काम धनंजय नाईक यांनी केलंय. स्कोर 36-36. मागच्या 3 चेंडूवरती शॉर्ट टाईममध्ये कमालीचं कमबॅकिंग झालंय. जय धवनेला सूर गवसतोय. समोर आपण वेदला बघतोय 6 मध्ये 16 बनून खेळतोय आणि शॉर्ट आर्म पूल पॉवरफुल थोडासा खांद्याचा जोर चा वापर केला आणि भरपूर लांब चेंडू होता. त्याचा फायदा त्याला मिळालाय आपण बघू शकतोय. आणि या षटकाराला धावसंख्या 6 ने प्लाय होते. 42 वरती पोहोचले. गेंद भी छोटी थी, सोच भी छोटी थी. म्हणजे चेंडूही छोटा होता, विचार देखील छोटा होता. आखूड टप्प्याचा चेंडू होता, आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्याच्यावरती बरोबर बरोबर पूल केलं आणि चेंडूला पाठवलंय बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार. स्कोर 42-42. 2.5 षटकांचा खेळ झालाय. पुन्हा एकदा फटका फसला आहे. क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करतायत. शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक आले, त्यांना टिपलाय जाईल. आयुष पोहोचलेत तिथे आणि आयुष पोहोचत असताना एक चांगली इनिंग, चांगली खेळी. बघा हा चेंडू बघा पुन्हा ते तसाच होता, बॅकअप बाय हँड होता, पण यावेळेला चेंडू तितका शॉर्ट नव्हता. फटका खेळण्यासाठी गेला, बॅटच्या कडेवरती लागला. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते, त्याने टिपलाय झेल, एजवरती लागला होता आणि झेल टिपताना एक चांगली खेळी वेदची. एक फलंदाज याच्या अगोदर ओपनर गेला होता आणि त्याच्या पाठोपाठ वेदही परतलाय माघारी. न्यूमान प्रशांत मल दाखल होत आहेत. मागच्या मॅचमध्ये ज्यांनी शेवटच्या षटकामध्ये खूप चांगले षटकार मारले आणि त्याचाच फायदा त्यांना विजयामध्ये झाला आहे. विजयामध्ये त्याचं रूपांतर झालं कारण आपण संघ बघितला तो म्हणजेच VM11 उमरोळी काही 4 ते 5 धावांनी पराभूत झाला होता त्यांच्या अगेन्स्ट. 42 वरती 2-3 षटकं परिपूर्ण झाल्या. 14ची करंट रन रेट इथे बघायला मिळते, ती भरपूर महत्त्वाची आहे. त्याच पद्धतीने धावाल्या 70चा प्रोजेक्टेड स्कोर दिसू शकतो, म्हणजे दिसणार आहे 70. धनंजय आणि प्रशांत त्यांच्यासमोर आता नवीन गोलंदाज येईल गोलंदाजी ट्रॅकवर. जल्पेश बारी. प्रशांत मलचा आपण खेळ पाहिला तर पहिल्या मॅच दुसरा, मागच्या सामन्यामध्ये शेवटच्या क्षणी आलेले ते 3 षटकार मॅचमधला प्रभाव टाकून गेले, इम्पॅक्ट टाकून गेले होतं. पहिल्या सामन्यामध्ये देखील ते केलेलं आक्रमण ते पाहिलेले आहेत. मग ही स्पर्धा जर पाहिली तर प्रशांतनं आपल्या बॅटिंगनं गाजवलेत. धनंजय नाईकनं जो कॅप्टनचा रोल आहे, कर्णधाराचा जो भूमिका आहे ना, ती देखील अदा केलेत. तर जल्पेशनं एक षटक असं हाताळलं होतं सातपाडीच्या अगेन्स्ट, ज्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि मॅचला आपल्या बाजूला झुकवलं होतं. त्याच्यामुळे मजा येणार. आजच्या रात्रीमध्ये जे सक्सेस झाल्यात असे 3ही खेळाडू एकमेकांसमोर आहेत. धनंजय नाईक, प्रशांत मळ आणि जल्पेश बारी एकमेकांच्या समोर आहेत. जल्पेश अतिशय सुंदर टायमिंग खोदून काढलाय. सरळ चेंडू ट्राबल झालाय. पंच सांगतील षटकार. पुढ्यात चेंडू होता, परंतु ज्या पद्धतीने आपण कव्हर पॉईंटला हा षटकार मारतो काबिल तारीफ मी म्हणेन. खूप अशा वेळेला गोलंदाजाचा एक प्रश्न निर्माण होतो की चेंडू टाकावा कुठे, कारण हा एवढाही खराब चेंडू नव्हता सर. तिथे ॲबिलिटी धनंजय नाईक यांची आहे. जसं तुम्ही उल्लेख केला चेंडूमध्ये खराबी नव्हती, ती गुणवत्ता भाई हो काबिलियत धनंजय नाईक में. तुम्ही जसं उल्लेख केला बाबा खोदून काढला होता आणि चेंडू बाहेर गेला तर पोल नसता लागला ना तर बाकीच्यांना शोधून आणावा लागला असता. तो खोदून मारला होता, खोदून काढला होता. धावा दाखल होती 48. आता या साईडला पहिला त्या साईडला या साईडला रिझल्ट सेम आहे, रिझल्ट एकच आहे. ऑफ साईडला गेला तोही बाहेर, ऑन साईडला गेला तोही बाहेर. षटकार, सिक्सर. आता मात्र टेन्शन वाढलेलं आहे, थोडंसं कंबरेवरती हात आलेले आहेत, कारण ज्या पद्धतीने धावा येत आहेत. अजूनही 10 चेंडूंचा खेळ शेष आणि स्कोर फ्लाय झालाय तो म्हणजेच 54 वरती. आता इथून भूमी 11 संघाचा गेम प्लॅनिंग असणार आहे की जे विस्फोटक बॅटर आहे त्यांना तंबूच्या आश्रयाला पाठवायचं आहे, अन्यथा एक स्टीप टार्गेटचा तुम्हाला पाठला करावा लागणार आहे. आपण बघताय चेहऱ्यावरती स्मितहास्य संतोषला आपण बघतोय. संतोष चव्हाणे समोर आमचे कॅमेरामॅन त्यांना कव्हर करतायत. पुढील चेंडू जल्पेश आणि हा 3 रो बघायला मिळतोय. जबरदस्त धनंजय नाईक संघाचा संघनायक, संघाचा सिपा सालार
हा खऱ्या अर्थाने आता तुटून पडलाय आणि जल्पेश बारीवरती जर सांगायचं झालं तर भारी पडलाय. भारी पडलाय आणि हा स्विच केलाय 3 इन अ रो. म्हणून धनंजय नाईक ज्यावेळेला टाकतो आपले व्हिडिओ ना त्यालाच मिळतात जास्त लाईक. कारण फटकेबाजी अशी केलेली आहेत. पहिला कव्हरच्या डोक्यावरनं खेळला, एक देखणा फटका, पुढ्यातला चेंडू त्याला स्लॉक केला, मिडविकेटच्या डोक्यावरनं पाठवला. हा स्विच हिट केला होता, स्विच अगदी वेळेवरती तो स्विच बदलला, स्विच केलं आणि चेंडूला पाठवले पॉईंटच्या डोक्यावरनं षटकार. 6 आणि त्याच्यामुळे आता 60 वरती गाडी पोहोचलेत. 60 धावा. 6 अँड अगेन चेंडू चालला बॉन्डलाईनच्या दिशेनं मिडविकेटला. जोपर्यंत फिल्डर येतील थ्रो करतील. 1 धावे चेंडूवरती पूर्ण 61. 61 धावा धापलकावरती आहेत. इनिंग मधला 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. स्कोरबोर्ड पहिला प्रोजेक्ट दाखवत होता तो 66, मग गेला 73 वरती, पुन्हा आला मागे, आता गेलाय तो 84 वरती. मयूरची सुंदर फिल्डिंग ऑन दी स्टंपचा थ्रो बघायला मिळालाय. आता मात्र प्रशांत हा एक विस्फोटक बॅटर आहे. पहिला चेंडू खेळताना दिसणार आहे ह्या इनिंग मधला. पुढील चेंडू खोदून काढलाय, ऑन साईडला ड्राईव्ह करताय, सिंगल कंप्लीट झाली आहे. धावसंख्या पोहोचते ती 62 वरती. 3 षटकारानंतर जल्पेशनं थोडंसं कमबॅकिंग केलं. अंतिम चेंडूवरती काय एक प्रश्न आहे, थोडेसे नाराज आहेत. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये समोरचा बॅटरने तुम्हाला रीड केलं तर मात्र धावांचा पाऊस पडणार आणि तेच इथे पडते. आता तुमच्यामध्ये जे वेगवेगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे जसं आता क्वालिफायचा मॅच आहे, मग क्वालिटी तुमच्यामध्ये देखील आहेत. पायावरचा चेंडू होता, इझिली डन. हा फटका खेळ अगदी इझिली, प्युअर टायमिंग, बॉटम हँडचा वापर आणि चेंडूला पाठवलं त्या बरोबर वाईट इश लॉंग ऑन लागतात काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं इझिली. जास्त ताकद नाहीये, ताकद नाही झोकली. हा फटका खेळताना बघितलं, इझिली डन. बघा पायावरचा चेंडू होता, अगदी अलगत या फटक्याला खेळलाय. थोडंसं बॉटम हँड चालला आणि चेंडूला पाठवलं बॉन्डलाईनच्या बाहेर. या षटकानं धापलकामध्ये होईल वाढ. या षटकामध्ये आलाय 4था षटकार. या ओव्हरमध्ये 26 धावा आल्यात आणि 74 धावा झाल्यात. 68 माफ करा, 68. बघूया नवीन गोलंदाजी ट्रॅकवर. आयुष तयार होताना प्रशांतच्या समोर. ओ स्वीट टायमिंग, गोड आवाज. आता असे गोड आवाज येत राहिले ना तर धावसंख्या खूप जास्त प्रमाणात बघायला मिळणार स्कोर कार्डवरती आणि गरज आहे. खऱ्या अर्थाने तुम्हाला जे मोमेंटम मिळालं आहे, आता तुम्हाला मोठे शॉट खेळावे लागणार आहेत. प्रत्येक गोलंदाजाचं स्वागत आम्ही षटकाराने करणार. मात्र बॅटिंग टीमचं आता गेम प्लॅनिंग आहे. षटकाराने धावसंख्या 74 वरती पोहोचलंय आणि मागच्या 7 चेंडूवरती जर पाहिलं ना तर हा 5वा षटकार आलाय. 74 म्हणजे 7 बॉलवरती 5वा षटकार आलाय. जो वेग वाढवायचा होता, तो थोडासा गेअर चेंज करायचा होता ना, त्या गेअरला चेंज केलंय. आता गाडी रम चालू आहे, गाडी चालू आहे. या गाडीला ब्रेक लावावा लागेल, ब्रेक थ्रू मिळवावा लागेल टीम डहाणूच्या संघाला. पायावरचा चेंडू होता, कोलवाट्याचा चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय. जोपर्यंत डीप मिड केला, क्षेत्ररक्षक अविनाश येतील, फील्ड करतील. 1 धावे चेंडूवरती. या गाडीला थोडासा ब्रेक लावावा लागणार आहे, नाही तर ही तर आउट ऑफ कंट्रोल झाली ना तर आता 75 झाल्यात. 85 आणि 90 कधी होतील हे कळणार देखील नाही. 75 शेवटचे 4 चेंडू. इथून मात्र एक मोठ्या टार्गेटकडे, ज्याला आपण स्टीप टार्गेट म्हणतो ना, त्या टार्गेटकडे मार्गक्रमण करताना MS11 हाही संघ बघायला मिळतोय. त्याच्यामध्ये 7मध्ये 26 एक विस्फोटक नॉक आणि प्रशांतची मिळाली 3 चेंडूमध्ये 8 धावांची एक सुंदर साथ. 75 वरती 2 आहेत आणि अजून या 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. पुढील चेंडू घेऊन तयार होताना आयुष. याही वेळेला चांगला चेंडू आहे, जमिनी लगतचा फटका आपण बघताय. सिंगल कंप्लीट झालाय. वेगाने येत आहेत निखिल आणि थ्रोही तेवढ्या ताकदीचा आहे. इथून प्रयत्नाची पराकाष्ठा आहे भाई. 3 चेंडूमध्ये कमीत कमी धावा द्या. आता इथे विकेट जर गमावत आहेत ना MS11 हाही संघ, तर ज्या पद्धतीने त्यांचा स्कोर कार्ड त्यांना हवा आहे तिथपर्यंत पोहोचता येणार नाही सर. हे महत्वाचे 3 चेंडू आहेत. नाही, त्यांना जायचं आहे ते 85 जवळ. 85
त्यानं तिथे प्रवास करायचा आहे. 85 जवळ जायचं आहे. त्या दिशेनं चाललाय षटकार, सिक्सर. त्या दिशेनं जायचं आहे. हा फुलटॉस खेळताना प्रशांतने देखील सांगितले आम्हाला त्या 85 जवळ जायचं आहे. किंबहुना जर जोर लावला तर 95 पर्यंत देखील जातील. या षटकाराचा स्कोर जाऊन पोहोचलाय 76. 76. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. धनंजय नाईक खेळतात 27 वरती, प्रशांत खेळतात 82. 76 वरनं थोडंसं जम झालंय. गाडी गेली ती 82. 82 धावा ऑन स्कोर कार्ड बघायला मिळत आहेत. 82 वरती 2-5 षटकांची मॅच आहे, परंतु भरपूर धावा स्कोर कार्ड वरती आहेत. त्याच्या मागचं कारण आहे बॅटिंग करताना एक आर्किशेट परफॉर्मन्स मिळाला. मिलीजुली सरकार सर्वांचं एक चांगलं काम. याही वेळेला चुकीचा बॉल, थोडीशी जास्त एफर्ट आणि मला वाटते एष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा गोलंदाजाचा प्लॅनिंग असंही वाटते, कारण फुलटॉस ज्या पद्धतीने टाकतायत एष्ट्यांवरती आपण बघू शकाल आणि तिथे पनिशमेंट दिलं जाते. 88 धावा स्कोर कार्डवर. नाही, बाकी कोणाला तरी तुम्ही एष्ट्यांवर टाकलं तरी चालेल, प्रशांतला नका टाकू. मागच्या सामन्यामध्ये असे 3 षटकार ठोकले होते शेवटचे 3 बॉलवरती. आता देखील 2 षटकार ठोकले. स्कोर 88. मी म्हटलं होतं ना, त्या 85 वरनं 95 वरती गाडी कधी जाईल हे कळणार देखील नाहीयेत. शेवटचा बॉल आहे 6. पटका खेळलाय चेंडू पाठीमागे निघून चाललाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतील. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव घेताना फलंदाज होतोय बाद. पंचांनी सांगितले वाईड. बघूया का? येस, पंचांनी रेफर केले. बघूया. जर सिंगल आली 90चं टार्गेट आणि जर वाईट बॉल असेल तर 90 होतील. आणखीन एक चेंडू असणार आहे. तर टार्गेट सेट केले गेले. तिसरं पंच पाहण्याचा प्रयत्न करते. हा चेंडू स्टंपच्या बाजूने गेलाय, वरनं गेलाय, साईडने गेलाय, कशा पद्धतीने गेलाय? पंचांनी पाहिलं आणि जसं बघा रिप्ले बघा, त्या लेग स्टंपच्या वरून चेंडू गेला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. लेग स्टंपच्या वरून गेलाय. पंचांनी देखील योग्य निर्णय घेतला होता, कारण थोडंसं साईड झालं होतं, त्याच्यामुळे योग्य दिसू शकलं नव्हतं. 89 झाल्यात. 90 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो भूमी 11 धाकटी डहाणू संघाला. पण जसा धाकटी डहाणूच्या संघानं या स्पर्धेमध्ये खेळ केलाय आणि ते पाहता 90 धावांचा देखील पाठलाग होऊ शकेल. फक्त म्हणजे काय, म्हणजे जसं म्हणतात उम्मीद पे दुनिया टिकी आहे, त्याच्यामुळे ती ठेवायचीच आहेत. तर दुसऱ्या बाजूला MS 11 जाई. धावा तर तुम्ही बनवल्यात, फक्त धावा रोखण्याचं काम तुम्हाला देखील करायचं आहे. मजा येईल या मॅचला, कारण भूमी 11 धाकटी डहाणू देखील प्रयत्न करणार क्वालिफाय होण्यासाठी, पात्र ठरण्यासाठी. त्याच्यामुळे ती गोष्ट ती पाहणार आहेत की कशा पद्धतीने धावांचा पाठलाग होतोय नाही होतोय. 89 झाल्यात. 90 करायचे.
स्वल्ट आपण मॅचकडे टार्गेट सेट केले 9-0चं. समोर मयूर मर्दे विस्फोटक बॅटर आहेत. हे मॅच जशी वाटते तशी दिसणार नाही, मजा येणार आहे मॅचला. वळूया आपण गोलंदाजी ट्रॅकवर. संतोष दवणे संघातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालाय आणि संघाचा हार्ड हिटर बॅटर ऑन स्ट्राईक. परफेक्ट ऑन साईडला आपण बघतायत. शॉर्ट मिडॉनला चेंडू ट्रॅव्हल झालाय, डॉट बॉल आलाय. संतोष दवणे यार्करचा स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून आपण त्यांना बघतोय. प्रमुख गोलंदाज फ्रंटलाईन गोलंदाज जसा पॉवर प्लेच्या षटकातला अगदी स्पेशालिस्ट कसा असावा संतोष दवडेनं मागच्या काही वर्षामध्ये दाखवून दिला. फुल टॉस बॉल होता, पाहिलं, सोडून दिलं, या सर्व गोष्टी असणार आहेत. आणि हा मॅच जसं तुम्ही सांगितलं बाबा दिसतो तसा नाही. बिटवीन द लाईन्स कोण वाचणार आहे ते महत्त्वाचं आहे. मध्ये जे दिसतं ते नाही, जे दिसत नाही ते देखील समजावं लागणार आहे या मॅचमध्ये. पुढील चेंडू अप्रतिम टायमिंग. ओ माय गॉड, झेल मात्र सांडलाय, परंतु जे एफर्ट्स आहेत ना हे सांगतायत भाई हा मॅच आहे ना आमच्यासाठी भरपूर महत्वाचा आहे. कारण हा मॅच आहे ना अस्तित्व टिकवणार आहे. आणि आता दुसरा कोणीही खेळाडू असता तर या चौकाराला असता, परंतु काय ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग वेथ. आता मात्र थोडंसं प्रेशर मयूरकडे आहे. ज्या विस्फोटक स्टार्टसाठी जे ओळखले जात आहेत त्यांना थोडंसं स्ट्रगल करावं लागतंय. बघा असे क्षण आले त्यावेळेला जसं मेडिटेशन असतं बघा, बिग ब्रिदिंगवालं योगामध्ये शिकवतात. थोडंसं बिग ब्रिदिंग घ्या, मोठा श्वास घ्या आणि मोठा फटका खेळा. एक बिग ब्रिदिंग, मोठा श्वास घ्या, पुन्हा एकदा तयार व्हा, सुरुवात करा. कारण जो क्षण निघून गेला ना त्याला तुम्हाला काही करता येणार नाही. पुढे येणाऱ्या क्षणाला तुम्हाला आपलेसं करायचं. फुलटॉस बॉल होता, समोर खेळाय, त्याच्यामुळे याच्या अगोदर एक वाईट बॉल आला होता बघा, त्याला सोडून दिलं होतं. असाच थोडंसं वाईट जास्त बाहेर होता, त्याला सोडून दिलं गेलं होतं. म्हणून सांगतोय क्षण थोडासा कठीण आहे, प्रसंग थोडासा बाका आहे. एकदा स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करा, बिग ब्रिदिंग घ्या, मोठा श्वास घ्या आणि तयारी करा. काही वेळेला आपण बघताय चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय, सिंगल कंप्लीट झाली आहे. एका धावेसाठी जातील, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही आहे. धावसंख्या 6 वर स्थिरावलेली आहे. जसं आपण नेहमी म्हणतो ना की भाई लाखों मैल लंबी यात्रा भी केवल एक कदम से शुरुआत होती, वो कदम आपको डालना होगा. लक्ष जरी मोठं असलं, स्टार्ट भरपूर महत्त्वाचे. स्टार्ट कराल तिथपर्यंत पोहोचाल. मोठे शॉटच्या प्रयत्नामध्ये मयूर होते, 6 झालेले आहेत. उत्कृष्ट गोलंदाजी आहे. तुम्हाला 90 डिफेन्स करायचे आहेत ना, मग तुमच्या कुठल्या तरी 2 गोलंदाजांना अशी गोलंदाजी करायची की इकॉनॉमिकल गोलंदाजी. जसे आता संतोष दवणेने केलेत, 5 चेंडूवरती फक्त 6 धावा. इकॉनॉमिकल गोलंदाजी बॅटला लागला होता, स्पर्श यष्टीच्या हातानं चेंडू निसटलाय. 2 गोलंदाज पाहिजे होते MS11 जाईला, जे इकॉनॉमिकल हाताळतील. ते पहिले षटक संतोष दवणेनं व्यवस्थित हाताळले. 6 धावांचं पहिलं षटक आले. सुरुवात थोडीशी चाचपडत जरूर झालेत, पण हा भूमी 11 धाकटी डहाणूचा संघ आहे. हा कधीही कमबॅक करू शकेल, मॅचमध्ये पुन्हा एकदा येण्याचा प्रयत्न करू शकेल. जसं तुम्ही पावलांचा उल्लेख केला, कदम, आणि ते पावलं देखील असतात ना, कधी उजवं पाऊल पुढे असते, कधी डावं. क्षणार्धात बदलतं. पुन्हा पाठचं पुढे जातं आणि पुढचं पाठी जातं. त्यामुळे ते पावलं मागे पुढे करत आहेत. हा मॅच पण तसा आहे, कधी धाकटी डावणू पुढे जाईल, कधी MS11 जाईल, कधी ते जातील, कधी हे पुढे जातील. खूप चांगलं विश्लेषण आहे, परंतु त्याच्यामध्ये तालमेल असतो. तो तालमेल त्यांना राखावा लागणार आहे. उलट आपण मॅचकडे समोर नवीन गोलंदाज झालेले आहेत. धनंजय नाईक, खूप चांगला ड्राईव्ह, करारा कव्हर ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळतो. 1 धाव मिळणार आहे. धावसंख्या 7 वर स्थिर राहते. ते मात्र भूमी 11 धाकटी डहाणूचं गेम प्लॅनिंग असणार आहे. कमीत कमीत येणाऱ्या 23 चेंडूमध्ये 10 षटकार तरी खेळावे लागतील जर टार्गेटला अचीव करायचं आहे तर. त्यांनी 10 मारल्या, तुम्हाला 11वा मारावा लागेल. बऱ्याच वेळेला असं टार्गेट सेट करायचं ना, तर प्रतिस्पर्ध्याने ठोकलेल्या षटकारापेक्षा एक जास्तीचा षटकार ठोकावा लागतो. आणि त्या 11 षटकारामधले किमान 2 किंवा 3 या ओव्हरमध्ये पाहिजे, या षटकामध्ये पाहिजे. 2 किंवा 3 सिक्सर, 2 किंवा 3 सिक्सर या ओव्हरमध्ये पाहिजे. या ओव्हरमध्ये त्याच्यातले 2 किंवा 3 षटकार पाहिजे. त्यामधला हा पहिला सिक्सर आलाय, निखिल आकरेच्या बॅटमधनं षटकार.
तसं 6ने फ्लाय झाले आणि पोचते 13 वरती. 13 झालेले आहेत. 90चं टार्गेट आपण बघताय. 77ची अजूनही गरज आहे. एक मोठं विशाल टार्गेट आहे. आणि जेव्हा तुमच्यापुढे एक समोर मोठं विशाल टार्गेट असतं ना, तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्हाला ती मॅच, ती स्पर्धा, तो निसर्ग हेही सांगते की मोठ्या टार्गेटला तुम्हाला चेस करण्यासाठी एक मोठी अपॉर्च्युनिटीज होती आहे. इन द मिडल ऑफ द एव्हरी डिफिकल्टीज लाईस अपॉर्च्युनिटी ज्याला आपण म्हणतो ना, तेही इथे बघायला मिळते. आता जर हा ठरवून शॉट खेळला नसता कदाचित वाईट बॉल असता. असा असा आणि एक टारगेटचा चांगला उल्लेख तुम्ही केला, क्योंकि कोई भी टारगेट है ना आपके साहस से बड़ा नहीं होता. हारा वही है जो लढा नाही आहे. हरणार तोच. कोणतं पण टार्गेट तुमच्या धाडसा, तुमच्या साहसापेक्षा मोठं नसतं. धाडस करावं लागणार आहे. हिंमत दाखवावी लागणार आहे. हिंमत दाखवावी लागणार आहे. कारण बघा मार्केटचा नियम आहे, ज्याच्या अंगात हिंमत त्यालाच मार्केटमध्ये किंमत. हा इनसाइड आउटचा क्लास दाखवणारा षटकार सिक्सर. मागचा शॉट थोडंसं ठरवून खेळला आणि इथे मेरिटवरती खेळलाय आणि त्याचा फायदा झालाय. धावसंख्या 6ने पोहोचते 19 वरती. जबरदस्त मॅच. द ग्रेट आर्टिस्ट इज द सिम्प्लिफायर असं सातत्याने आपण म्हणतो की महान कारागीर हे काम नेहमी सोपं करत असतो आणि ते इथे केलं जाईल का हा एक प्रश्नचिन्ह आहे. फटका फसलाय. लक फॅक्टर चांगला आहे. चेंडू थोडासा दूर राहिलाय. 19 झालेले आहेत. अजूनही 71ची गरज आहे 18 मध्ये. 19 चेंडू आणि 71ची गरज आहे. 1 टू गो. म्हणजे 19 झाल्यात आणि 90 धावाचं लक्ष्य आहे. आता तो एन महत्वाचा आहे. शेवटचा आहे ना, तो एन महत्वाचा आहे. तो नॉकआउटवाला पंच आहे. नॉकआउटवाला पंच आहे तो तुम्हाला लगावायचा आहे. इथल्या स्टेजवरती तुम्ही आल्यात. तुमच्यामधली क्वालिटी तुम्ही दाखवलेत. तुमच्यामधली क्षमता, गुणवत्ता, टॅलेंट तुम्ही शो केले. पुन्हा एकदा बॅटला बाहेरच्या कडे लागलाय. चेंडू चाला बॉन्ड लाईनच्या जवळ. वेगवान आउटफील्ड आहे. चेंडूचा येईल चौकार. जसा आपण उल्लेख केला तर 11 षटकार पाहिजे. 2 षटकार आल्यात. 1 चौकार आलाय. शेवटचा बॉल होता ऑफस्टंपच्या बाहेर. ड्राईव्ह करायचं होतं. बॅटला बाहेरच्या दिशेला लागला. षटका थर्डमॅनचा क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती त्या 23. कंपॅरिझन केलं त्या साईडला देखील याच पद्धतीनं खेळ स्टार्ट झाला होता. सुरुवात झाली होती आणि पण ज्या शेवटला धावा करायच्या होत्या 18 बॉलचा खेळ शिल्लक आहेत आणि 18 मध्ये करायच्या त्या 67. 67. एका बाजूने मयूर मर्दे आहेत जे त्यांच्या संघाचे सर्वाधिक आक्रमक बॅटर आहेत आणि त्यांचा 6 चेंडूमध्ये 6 धावा ही एक जमेची बाजू राहिले इथे MS11 झाई संघाची. आणि समोर आहेत 6 चेंडूमध्ये 16 धावा. कदाचित त्यांच्या 16 असत्या. 67 आहेत तिथे 57 असत्या. परंतु खूप चांगली गोलंदाजी केली. गोलंदाजानं मयूरला शांत ठेवलंय. मयूर जेवढा शांत आहे ना तेवढा त्यांचा प्लस पॉईंट आहे. मयूर जर रिदममध्ये आले तर मात्र मॅच खूप डेंजर दिशेने जाईल. आता ते शांत आहे ती वादलापूर्वीची शांतता आहे का भाई? तूफान आने वाला है. तूफान आने के पहले ऐसे ही थोड़ा सा शांत होता है. पहिला शांत असते आणि त्यानंतर वादळ येते. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. समोर खेळाय जोपर्यंत लॉंग ऑफला फील्ड केलं जाईल. 1 धाव. मयूर थोडंसं स्ट्रगल करतोय. 7 मध्ये त्याने 7 बनवल्यात. संघाची धावसंख्या ती 24. 24 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 6 मध्ये 16 बनवणारा निखिल हा योग्य वेळी 4 झाले. दोन्हींना जर अशा ज्या टार्गेट असतात 90, 95, 80 अशा वेळेला एकांनी धावा येऊन टार्गेट चेस न होत. तुम्हाला दोन्हींना रन्स बनावे लागतात. पुढील चेंडू थोडंसं लेट खेळल्यात. लक फॅक्टर चांगला आहे. 1 धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागणार आहे. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 25 वरती. 65 गरज 16 मध्ये. 16 चेंडूचा खेळ आहे. 65 धावांची आवश्यकता आहे. पुढचे 4 चेंडू महत्वाचे आहेत. मयूरचं फॉर्ममध्ये येणं, बॅटमधनं धावा येणं आवश्यक आहे. जसं विश्लेषण केलंय दोन्ही बाजूनं धावा येणं आवश्यक आहे. दोन्ही बाजूनं धावा येणं, धावा नाही येत आहेत. मयूरचा विकेट. फुलटॉस बॉल नाही कन्वर्ट होऊ शकला, नाही जाऊ शकला आणि सरळ गेला मिड विकेटला. त्यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. मयूर मर्दे बाद होऊन तंबूच्या दिशेने जाताना. फुलटॉस होता. स्वतःवरती थोडे नाराज असतील.
गणेश मागच्या मॅचचे हिरो मॅन ऑफ द मॅच ज्यांच्या नावावरती आलाय. थोडंसं स्टीप टार्गेट जसं मी पहिल्या चेंडूपासून बोललो होतो. आता 15 चेंडू आणि 65ची गरज आहे. इथून मात्र आता षटकारांची भाषा करावी लागणार आहे. बघूया गोलंदाजी जबरदस्त राहिले. संतोष दवण्याचा स्पेल अतिशय देखणा राहिलाय. खूप चांगला रिदम, खूप चांगली एक्युरेसी, परफेक्शन चांगलं राहिलंय. आणि धावा त्यांनी कमी खर्च केल्यात, हा प्लस पॉईंट आहे. त्यांच्या 2 षटकामध्ये त्यांनी ज्या रन्स वाचवलेले आहेत, पहिल्या षटकामध्ये मला वाटते जवळजवळ त्यांनी 4 की 7 दिलेल्या, 6 रन्स दिलेले, म्हणजे 9 चेंडूमध्ये फक्त त्याने 8 दिले आहेत. अशा वेळेला जेव्हा तुम्हाला 30 मध्ये 90 म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 3 रन्स बनवायचे होते, अशा वेळेला संतोषची जी गोलंदाजी राहिली ना, अद्भुत, काबिले तारीफ ज्याला आपण म्हणतो की सराहना लायक आपण ज्याला ती गोलंदाजी म्हणतो ना, ती बघायला मिळाले. बघूया मागच्या मॅचचे हिरो, त्यांच्याकडे एक क्षमता आहे की ह्या धावाही ती अचीव करू शकतायत, असा ताकदवर खेळाडू गणेश. खूप चांगला परफेक्ट यॉर्कर आहे. स्ट्राईक आपल्या जवळ ठेवत आहेत, त्यांना माहिती आहे. इथून मात्र हा प्रवास आहे ना, प्रवास थोडासा कठीण होता आणि तो जास्त कठीण झालाय. खडतर झालाय आणि त्याला कारण आहे संतोष धवणेची हे 10 चेंडू म्हणजे 2 षटकं जे हाताळतात ना, त्यांनी तो प्रवास त्यांचा खडतर केलाय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. गोलंदाजी काय झाले, कदाचित संतोष धवणेनं स्वतःला अशाच प्रसंगासाठी राखून ठेवलं होतं की ज्यावेळेला असा सामना येईल त्यावेळेला मी जी गोलंदाजी करेल, खोलवर टप्प्याची गोलंदाजी, सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. आतापर्यंत 1.5 षटकामध्ये त्याने फक्त 10 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल आहे. पुढील चेंडू आणि यष्ट्या उद्वास. आता मात्र रन्स बनवायच्या त्या तब्बल 64 आणि चेंडू आहे तुमच्याकडे फक्त 12, म्हणजे 12 मध्ये तुम्हाला जवळजवळ 11 षटकार खेचावे लागणार आहेत. प्रत्येक बॉलवरती जवळपास 8 षटकार तुम्हाला ठोकावे लागणार आहेत. 2 षटकं 9 धावा खर्च केल्या, 2 विकेट संतोष दवडेनं केलं होतं. जो कदाचित पाहिजे होता स्पेल, तसा स्पेल तुम्ही उल्लेख केला होता. एम एस झाईचे असे 2 बॉलर जे इकॉनॉमिकल, यांच्याकडे तर एकच असं आहे की जी 2 षटकं असं हाताळले. एकानंच दोघांचं काम केलंय. जसं फार पूर्वी ज्यावेळेला हिंदी चित्रपट बनायचे ना, तेव्हा एकाच हिरोला डबल रोल असायचा, तसं आता या एकानंच 2 ओव्हर अशा हाताळल्यात त्या दोन्ही षटकामध्ये मॅच पूर्ण म्हणजे असा नाही 90 धावा करायच्या होत्या. सुरुवात जर झाली असती तर मॅच तिथे गेल्या असता, पण त्या साईडला जाणार नाही, त्या बाजूला झुकणारही नाही, अशी गोलंदाजी संतोष दवडेने केली. 2 षटकामध्ये 9 धावा आणि 2 महत्त्वाचे विकेट प्राप्त केल्यात. 12 बॉल आणि 12 मध्ये करायचे आहेत आता 64. न्यूमॅन पुढील चेंडू, काही वेळेला बॅक टू द बॉल ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळते. सिंगल कंप्लीट झाले. आता मात्र 63ची गरज आहे येणाऱ्या 11 चेंडूमध्ये, म्हणजे इथून 1-2 डॉट बॉल विजयाचा सुगंध दरवळेल MS11 झाई संघाच्या दिशेने. प्रथमतः 90 धावांचं एक विशाल टार्गेट आणि त्याला खूप चांगल्या पद्धतीने डिफेन्स करण्याचा प्रयत्न आहे. मिस टाइम शॉट आणि फलंदाज आउट. आता इतका चांगला स्टार्ट संतोष दवडेने दिला होता. मग प्रशांत देऊन त्याच्याच पावलावरती पाऊल टाकतोय, विकेट प्राप्त करतोय. आणि ज्या सामन्यामध्ये वाटलं होतं धाकटीलानू प्रतिकार करेल, पण त्या प्रतिकार करण्याची संधी देखील दिली जात नाही. म्हणजे असं म्हणतात ना बाबा, परतीचे दोर आहेत ना, ते अगोदरच कापून टाकलेले आहेत. आता एक एक्स्ट्रॉर्डिनरी एफर्टच, अगदी म्हणजे जसं आपण म्हणूया, म्हणजे क्षमतेपेक्षा डबल टिबलनं जर प्रयत्न केल्या आणि तसा मॅच झाला तरच हा सामना तुमच्या बाजूने येऊ शकतो. कारण 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत आणि 10 चेंडूमध्ये जेव्हा 63 करायच्या, म्हणजे प्रत्येक बॉलवरती षटकार मारला तरी 60. त्यासाठी समोरचा गोलंदाजांनी पण अनलिगल चेंडू टाकणं गरजेचं आहे. मॅच पूर्णतः बॅटिंग टीमच्या हातून निसटले. सिंगल डबल जेवढ्या येतील तेवढा विजय, जास्त रन्सने समोरचा येईल. विजयाचं अंतर फक्त आता कमी करायचं आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. जवळजवळ एक नाव आता पुढे येईल. आजच्या 4थ्या दिवसामध्ये सिंगल कंप्लीट झाली आहे. मॅच पूर्णतः या मॅचवरती क्षेत्ररक्षण, बॅटिंग, गोलंदाजी या तिन्ही क्षेत्रामध्ये
या अंतिम मॅचमध्ये क्वालिफायर मॅचमध्ये MS 11 झाईस संघाचं वर्चस्व राहिले. त्याला कारण आहे ते 89 ज्या बनवल्या 89 बनवल्या त्याला. कारण तुम्ही ज्यावेळेला दोन्ही कर्णधार विचारलं 55-60 कदाचित तो धावफलक होता. तो जो 55-60 वरनं 70 वर गेला, 80 वर गेला. शेवटच्या क्षणी प्रशांतनं केलेली ती बॅटिंग तो 90च्या घरामध्ये गेला ना, तिथूनच सामन्यामधला दबाव वाढला. कारण प्रति ओव्हर ज्या 12, 13, 14, 15 वरनं तो अक्षरशः 18च्या घरात गेला होता सुरुवातीलाच पहिल्या स्टार्टपासून. कदाचित ते कारण होतं की या सामन्यावरची पकड आहे ना MS झाईनं पूर्णपणे घट्ट बसवले. संतोष पुन्हा एकदा जेल टिपतोय. परतावं लागले ते गणेश तामोरे. ये बॅक टू द पेव्हिलियन. AB ट्रॉफी आपण सातत्याने बघतोय आणि गेली 3-4 वर्षाचा जर आपण इतिहास बघितला, धाकटी डाणू संघ हा क्वालिफाय मॅच किंवा महत्त्वाच्या मॅचमध्ये जेव्हा आपण टॉप 6मध्ये जात असतो आणि अशा मॅचेसला ते पराभूत झालेले आहेत. मागची मॅच आम्ही या मैदानावर 1 बॉल 1 असताना त्यांचा पराभूत झाला होता. तर कुठेतरी ज्या पद्धतीने मी चर्चा केली होती करणसोबत की AB ट्रॉफीमध्ये जे क्वालिफाय होणं गरजेचं असतं, तिथे मात्र धाकटी डाणूला त्या मॅचचा खेळ ज्यांची जी क्षमता आहे त्या क्षमतेनुसार खेळता येत नाही, असंही झाले बऱ्याच वेळेला. ना होतं कधी कधी एखादा मैदान असतं त्या मैदानावरती अपेक्षेनुसार खेळ होत नाहीयेत. शेवटचा बॉल होता पायावरचा बॉल, त्या चेंडूला खेळले लॉंग लेगचा सीमारेषा पार गेलाय चेंडू. या सावकारनं धावफलकामध्ये वाढ होईल 32 वरती जाऊन पोहोचेल. जसं तुम्ही धाकटी डाणूचा उल्लेख केला ना, तसं काल देखील जो संघ शेवटचा मॅच खेळला होता वैतीपाडा, म्हणजे सोबतच गेलो त्याच्या आम्ही, त्यावेळेला त्यांनी देखील म्हटलं होतं की या मैदानावरती आम्ही तोच मॅच हरतो शेवटचा आणि बऱ्याच वेळेला राहुलेच आम्हाला हरवते. असं एक ट्रॅक रेकॉर्ड आहे या स्पर्धेमधला AB ट्रॉफीचा आहे. म्हणून असतं काही वेळेला जसं घडत असतं त्याच पद्धतीने येत असतो, प्रवास होत असतो या स्पर्धेचा आणि AB ट्रॉफीचा देखील प्रवास त्याच पद्धतीनं राहिला. पुन्हा एकदा मी आयोजकांना देखील धन्यवाद देईल कारण या स्पर्धेची जोडण्याची संधी योग पुन्हा एकदा या वर्षामध्ये आला आणि अजिजी पाटील यांच्या जोडीनं कॉमेंट्री बॉक्स शेअर करता आला. त्यावेळेला अजिजी पाटील आपलं देखील मनापासून आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे, जवळपास औपचारिकता बाकी. औपचारिकता शेष आहे आणि आम्ही 2 दिवस खूप चांगलं समालोचन ऐकलंय, खूप चांगलं एन्जॉय केलं सर आपल्या समवेत. त्याबद्दल आम्हीही आपल्याला थँक्यू म्हणतो की आपण आपल्या आयुष्यातील काही क्षण AB ट्रॉफीसाठी दिलेत. व्हाईट बॉल आहेत आणि ही स्पर्धा आणखीन यशस्वी बनवण्यासाठी किंवा सुंदर समालोचन कसं तमाम क्रीडा रसिकांच्या सोबत शेअर केले जाईल यासाठी जे आपलं ज्ञान आहे, पण एवढी वर्ष जे सुंदर समालोचन करतायत त्या ज्ञानाचा खजाना आपण 2 दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीने तमाम क्रीडा रसिकांना दिलाय. त्याबद्दल आम्ही आपल्याला नक्कीच थँक्यू म्हणतोय. तर मात्र आपण बघतोय की मॅच औपचारिकता शेष आहे, जास्त काय बाकी नाही या सामन्यामध्ये आणि फक्त विजय आणि पराभवाचं अंतर कदाचित चौकार षटकार आले तर कमी होईल. पण त्या सीटवरती म्हणजे जसं एखादी ट्रेनची आपण रिझर्वेशन करतो ना, कधी कधी वेटिंग लिस्ट असते, कधी कधी RAC असतं. चार्ट प्रिपेअर झाला का कन्फर्म होते. आता ते झाले म्हणजे चार्ट प्रिपेअर होण्याची वेळ आले आणि वेटिंग लिस्ट होती ती जवळ आले. म्हणजे RAC होतं ते तिकीट MS 11 जायचं, पण ते आता RAC एवढ्या जवळ होतं ना का त्यात ते 100% कन्फर्म होणार. तर ते कन्फर्म सीटच्या ठिकाणी आल्यात. तो सुपर 6मध्ये जी एक जागा मिळवायची ना त्या जागेवरती जवळ पोचलाय MS 11 जायचं संघ. अविनाश आहेत. षटकार आलाय तर 2-3 षटकार आले. येणारे पुढे भरपूर मॅचेस आहेत. अविनाशचा आत्मविश्वास वाढेल म्हणून त्याला प्रयत्न करायला हरकत नाही. प्रत्येकजण तुम्हाला काही ना काही प्रत्येक मैदान देत असतं. एखादा तुम्हाला विजयश्री मिळून देतं, ट्रॉफी मिळून देतं, दुसरा तुम्हाला अनुभव देतं, तुम्हाला लढण्याची प्रेरणा देते. प्रत्येक जागेतून प्रत्येकजण काहीतरी शिकत असतो सर. ना म्हणून क्रिकेटचा खेळ असा आहे ना, ना हारना जरुरी आहे ना जीतना जरुरी आहे. ये खेळ है जिसको खेळना जरुरी आहे. कधी जिंकणार कधी हरणार, पण कधी कधी जिंकतील कधी कधी हरतील, पण प्रत्येक वेळेला शिकतील. त्याच्यामुळे शिकण्याचा प्रयत्न ते करतात. आणखीन एक चांगला शॉट आहे. पॉटामॅनचा जबरदस्त उपयोग केला गेलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून आपण बघताय ऑन द राईटचा एक जबरदस्त शॉट. तसं आपण बघताय की 2 षटकार आलेले आहेत. हा अविनाशचा आत्मविश्वास वाढवतील येणाऱ्या स्पर्धांमध्ये की माझ्या बॅट मधनं धावा येत आहेत. हा विश्वास भरपूर महत्त्वाचा आहे. नवसंख्या 46 वरती पोहोचले. खूप चांगली बॅटिंग अविनाश करतायत.
ते मात्र आणखीन एक एक्स्ट्रा चेंडू बघायला मिळतोय. धावसंख्या 47 वरती पोहोचलंय. पंचांनी वाईट दिलाय, त्याला चॅलेंज दिलं, पण पंच थोडासा स्माइल करतायत. बाबा याच्यामध्ये अजून काय बाकी आहे, थोडासा लांब मॅच जातोय. पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. वाईडला चॅलेंज केलंय. ओके, दे बघतायत तिसऱ्या पंच, कारण पंच ना वाईट बॉलच दिलाय, कारण चॅलेंज परत घेतले. त्यांनी चॅलेंज केलं होतं पण पुन्हा एकदा माघारी घेतले. हाही चौकार इथे बघायला मिळतोय आणि धावसंख्या 4ने वाढतीये. 56 झालेले आहेत. अंतिम चेंडूंचा खेळ शेष आहे. 56 झालेले आहेत. सर षटकार जर आला 56 आणि 62 धावापर्यंत पोहोचू शकतोय, म्हणजे कुठेतरी ज्या 25, 26, 27, 28 धावा आहेत त्या अंतराने संघ पराभूत होतोय. चांगल्या फ्रंटलाईन बॅटरला मात्र आपण बघताय षटकार, जसं मी बोललो होतो की चौकार आला इथे. धावसंख्या 4ने पोहोचते ती 60 वरती. 30 च्या फरकाने ते पराभूत होतोय. हरकत नाही. भूमी 11 धाकटी डहाणू संघ खूप चांगलं क्रिकेट आपण खेळलात. जय पराजय होत असतो आणि अभिनंदन असणार आहे. MS11 झाई संघाचा पण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देतोय. आणि या मॅचचा हिरो प्रशांत, त्यांची कामगिरी बघायला मिळते. 6 चेंडू 21 धावा, 1 षटक, 2 गडी बाद आणि 6 धावा. प्रशांत या आपण सन्माननीय तुकारामजी मांगेले सरांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. प्रशांत, वेल प्लेड. आपण बघतायत मॅन ऑफ द मॅच प्रशांत. अभिनंदन. आणि प्रशांत, कसं वाटतं या ठिकाणी संघ क्वालिफाय झालाय, खूप चांगला फॉर्म तुमचा राहिलाय.